गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. विक्रमाचं लग्न झाल्यानंतर भरतरीचे लग्न व्हावं, भरतरीला आपली मुलगी पिंगला द्यावी असं प्रधानाला वाटू लागलं. आता राजकन्याचं लग्न झालं, माणसाला सवय आहे की एखाद्याच्या मुलीचं लग्न झालं ओळखीचे, मग आपली तिथंच द्यावी. म्हणून पिंगला हे सुमती प्रधानाने आणि भर्तृहरीला दिलेली आहे. आणि मग मिथिला नगरी आणि अवंती नगरी ह्या दोन्ही ठिकाणी हे दोघं भाऊ आणि राज्य कारभार करू लागले. बघा, कारभार आनंदात चालला. पण माणूस चांगलं बोलतं, पण कधी कधी बोलताना चांदेरे पाटील काही बोलतो. भरतरी म्हणला, पिंगले तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. म्हणले काय सांगायचं. म्हणजे माझं जर काय युद्धात काय बरं वाईट झालं तर अग्निकाष्ट बक्षीन म्हणे. त्यांनी लक्ष ठेवलं. जंगलामध्ये एकदा शिकारीला गेला आणि शिकार केल्यानंतर त्या प्राण्याला मारून त्याच्या रक्तामध्ये आपले कपडे भरवले आणि एका शिपायाला सांगितलं, राज्यामध्ये पिंगलेला जाऊन सांग. ते सांगत आलं की हो, आता काय परिस्थिती होणार आहे. ती पतिव्रता होती. अशी दुःखद घटना घडल्यानंतर रडारडी आक्रोश सुरू झाला आणि पिंगला सती जाण्यासाठी तयार झालेली आहे. हिरवी साडी नेसलेली आहे, हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत, कपाळी कुंकू आहे, दानधर्म केलेला आहे, देवदर्शन केलं आणि पिंगला सती गेली. राजधानीत सर्व दुःख झालं. पण तो शिपाई परत जाऊन सांगायला गेला, भरतरीची त्याची चुकामुक झाल्यामुळं भरतरीला यायला वेळ झाला आणि पाहतो तो पिंगला सती गेलेली आहे. आणि मग एवढं प्रेम त्याचंही होतं, त्यामुळे तो अग्नीमध्ये उडी टाकायला लागला. पण सगळ्यांनी मिळून त्याला धरलेला आहे, सावरलेला आहे. तुम्ही म्हणाल विक्रम काय करायला गेला होता. तो नेमका मातूळ घरी गेला होता. त्याला निरोप पोचून ते आले. गेलेला माणूस काय परत येतं का. 3रा 10वा सगळं केलं. वर्ष श्राद्धापर्यंत झालं. पण हा काय गडी राज्यामध्ये यायला तयार नाही. तिथं स्मशानात त्या पिंगलेच्या अस्थी कोणाला देत नव्हता. कवटाळून बसला. आणि मग दत्तप्रभूंच्या सांगण्यानुसार गोरक्षनाथ त्या ठिकाणी गेलेले आहेत भरतरीचा उद्धार करण्यासाठी. आणि त्यांनी पाहिलं की याची अवस्था ही आहे, याला साधं तोंडानं सांगून काय उपयोग. कुंभारवाड्यात गेले, एक मडकं घेतलं, त्याला बाटली नाव ठेवलं, रंगबिंग लावला आणि तिथं त्याच्या जवळ गेले आणि ठेचेचं निमित्त केलं आणि धार दिशी पडली आणि ओरडायला सुरुवात केली मोठ्या मोठ्यानी, ए बाटली, ए माझी बाटली, अगं काय केलंस तू हे. अगं मी आयुष्यभर तुझ्यासाठी जरी झटलो तरी तू परत मला मिळशील का. तुला खरं सांगू का. ते बाटली मडकं गोळा करून रडायला सुरुवात. एक वेळ मी गेलो असतो तरी चाललं असतं, पण तू गेलेस केवढ्यात पडलं. हे जेव्हा भरतरीने ऐकलं त्यावेळी म्हणले पक्क येड आहे. गाडग्यासाठी म्हणतंय मी गेलो असतो तर चालले. ते आपल्या बायकोच्या चितेवरनं उठलं आणि त्याच्याजवळ गेलं. 12 वर्षात जागा सोडली नाही. आता गोरक्षनाथांची ताकद आहे ती. ते म्हणे काय झालं बाबा,
काय सांगायचं म्हणले, माझी बाटली गेलेलं दुःख मला आहे. काय बावळट आपलं वेड आहे काय, बाटली बाटली बाटली. किती देऊ कुंभारवाड्यातनं बाटली आणून, लक्ष देऊन ऐका, महत्वाचं आहे. नाही द्याल हो तुम्ही, पण ही बाटली मिळणार नाही. काय म्हटलो कळालं का? तुम्ही द्याल पण ही. आणि म्हणलं तू काय रडतोयस? तो ना तुम्हाला काय म्हणते गोसाव्या, तुला काय कळतं का म्हणले, माझी बायको पिंगला गेलेली आहे, काय तिचं दुःख ते मला माहिती. अरे अशी गाडगी म्हणले लाखांना हजारो आणून देईन तुला, पिंगला मिळेल का? अहो ते म्हणले हजाराने लाखात पिंगला देतो म्हणले. किती? लाखात. पण ही बाटली तू देऊ शकतोयस का? आणि मग कामिनी अस्त्र पिंगलेच्या नावाने टाकल्यानंतर लक्षावधी पिंगला खाली आल्या. भरतरीला काही सूचनाच झाले. वा वा, बोले तैसा चाले त्याची. आणि मग त्याला बुद्धी झाली की 12 वर्ष स्मशानात बसलो, पण हे भाग्यात नाही. यांनी त्वरित येऊन मला एक नाही लक्षावधी. ती म्हणली चला महाराज राज्यामध्ये. तो म्हणला एकीसाठी 12 वर्ष बसलो, एवढ्या सगळ्या जणी आल्यावर काय होईल? गोरक्षाला सांगितलं एवढ्या सगळ्या आणल्यास तशा घालव तेवढ्या. आणि मला ज्या दत्तप्रभूंनी कृपा केलेली होती, कारण एकदा मी वनामध्ये जाताना त्यांनी मायावी सरोवर करून माझी परीक्षा घेतली होती आणि तिथं कृपा आशीर्वाद देऊन सांगितलं होतं. त्यावेळी मी सांगितलं माझा अजून राज्याचा कारभार शिल्लक आहे थोडा. महाराजांनी सांगितलं वेळ आल्यानंतर तुला त्याची प्रचिती येईल. आता म्हणले त्या सद्गुरूच्या पायापासून मी लांब गेलो, मला सद्गुरूच्या पायापाशी घेऊन चल. आणि मग गोरक्षनाथ भरतरीला घेऊन गिरनार पर्वताकडं जात असताना विक्रम म्हणू लागलाय की जरा थोडे दिवस राहा, बरेच दिवस स्मशानात अन्न नाही, पाणी नाही, अंगात ताकद नाही. मी बघतो म्हणले काय करायचं ते, जास्त वेळ घालवू नका नाही तर बिघडल गाडी. आणि गोरक्षनाथांच्या कपाळाला व्यानास्त्र लावलेलं आहे, हात धरलेला आहे आणि भगवान दत्तात्रेयांच्या समोर नेऊन उभा केलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश. आणि या ठिकाणी भरतरीनाथांचं आख्यान संपलेलं आहे. आणि आता आपल्या भेटीसाठी चौरंगीनाथ कृष्णागर येणार आहेत. आणि भरतरीला दत्तप्रभूंच्या जवळ देण्याचं गोरक्षांचं कार्य संपलं आणि प्रतापवान गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या भेटीसाठी गर्भगिरी पर्वतावर गेले. बाबांची भेट झाली, गुरु शिष्यांचा आनंद. बऱ्याच दिवसाचा विरह झाला होता ना. आणि मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथ म्हणतात अहो दत्तप्रभू तुमची वाट बघतायत हो, दत्तप्रभू तुमची वाट बघतायत. चल म्हणले जाऊया, माझी तपश्चर्याचा काळ आता संपलेला आहे. आणि मग मच्छिंद्रनाथाने घेऊन गोरक्षनाथ दत्तात्रयांच्याकडे जात असताना कौंडिण्यपूर नावाच्या गावामध्ये एक मुलाचे हातपाय तोडलेले होते. तो राजपुत्र होता. सगळी लोक हळहळत होती. आणि मग असं दुःख पाहिल्यानंतर मच्छिंद्र गोरक्षाने विचारलं काय झालं, कसं झालं. काय म्हणले, मुलांनी आईला स्पर्श केला असं आईने त्याच्या पप्पांना सांगितलं. आणि पप्पांनी बायकोला, कारण ती सपत्न माता होती ना, तिचं नाव होतं भुजावंती, म्हणून ही शिक्षा दिलेली आहे. हातपाय चौरंगावरती तोडले म्हणून चौरंगीनाथ. शशांक राजा ज्याने आपल्या पत्नीचं ऐकून हातपाय तोडले
तो शशांक राजा आणि तो मुलगा कसा, तर त्या शशांक राजाला मूलबाळ नव्हतं. खूप दिवस कंटाळल्यामुळं तो राज्याचा त्याग करून कृष्णा तुंगभद्रा संगमामध्ये संगमेश्वर शंकराची पूजा करत राहिला. आणि एक दिवशी सकाळच्या वेळी त्या कृष्णा तुंगभद्रा संगम पात्रामध्ये सूर्याला अर्घ्य देताना कृष्णा तुंगभद्रा संगमामध्ये संगमेश्वराच्या आशीर्वादाने त्याच्या ओंजळीमध्ये एक बाळ आलं. त्याला आनंद झाला आणि त्या बाळाला घरी आणलं. मूलबाळ नाही, आणि राजाला जर ते मूलबाळ झालं तर राज्यात किती आनंद होईल. आणि मग आनंद झाला. पण काही दिवसातच नेतीला हा आनंद पाहवला नाही. शशांक राजाची पत्नी ही दुर्धर आजारामुळं हा देह इथंच ठेवून निघून गेलेली आहे परलोकामध्ये. आणि मग शशांकराने काही दिवसानंतर मुलाचं लग्न करण्यासाठी, म्हणजे त्याचं कृष्णेच सापडला म्हणून त्याचं नाव कृष्णागर ठेवलं होतं. कृष्णा तुंगभद्रा संगमात सापडल्यामुळे त्याचं नाव. आणि मग त्या मुलाचं लग्न शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण कुठल्याच मुलीशी जमना. राजाने विचार केला, राज्याचा धनी आहे पण सुनबाई पण नाही आणि बायको पण नाही. बायको करावी या विचाराने प्रधानाला सांगितलं की माझ्याशी पत्रिका यातली कुणाची जमती का बघा. तो चित्रकुटीचा राजा भुजध्वज, त्याची मुलगी भिजावंती हिची पत्रिका जुळली आणि तिच्याशी शशांक राजाचं लग्न झालं. लग्नानंतर दिवस चांगले झाले, पण एक दिवशी महाराज राजा पारधीला गेला आणि भुजावंती एक दिवशी अशी, आणि आपल्या भाषेत टेरेस वरती, आणि आपलं राज्य निहाळत असताना राजधानीतलं तिला मुलं खेळताना दिसली. तिला एक सुंदर मुलगा दिसला. अरे म्हटले फारच सुंदर मुलगा दिसतोय बरं का. त्याला बोलवा रे. त्या दाशीला सांगितलं ते बोला. आता त्या लग्नाच्या वेळी एवढं बारखं काय तिच्या नजरेत आलेलं नव्हतं, त्यामुळे तिला माहिती नव्हतं की हा आपल्या सवतीचा पोरगा आहे. त्याला निरोप मिळाल्यावर कळालं की आईने बोलवलं. धावत गेला. तिच्या जवळ गेल्यानंतर हा पाया पडायला आणि तिला जवळ घ्यावं असं वाटलं, कारण दोघं सारख्या वयाचे होते ना. शशांक राजा हा म्हातारा, ही दुसरी बायको आहे. आणि मग ती जवळ घ्यायला लागल्यानंतर त्याने झिडकारले. तो म्हणे सापत्न माता कुडे मनात वरियेले, आई आहेस ना तू, मला जवळ घेते काय वाटतं का तुला. मग ती घाबरली. अरे बापरे, मला माहितीच नव्हतं हा पोरगा. तो निघून गेला. पण ती विचार केली की आता मरण्याशिवाय पर्याय नाही, कारण महाराज आल्यावर हालहाल करून मारतील. म्हणून ती आत्महत्या करायचा प्रयत्न करते. पण वाईट गोष्टी शिकवायला माणसं लय जवळ येतात, वाईटाला सल्ला द्यायला. दाशी म्हणली कशाला मरतीस, मी आयडिया सांगते की तुला. ते जमलं तर जमलं, नाही तर मग बघता येईल. काय काय मी सांगते तसं कर. आणि त्याने केलं. राजा पारधीवरनं आल्यानंतर औक्षण करायला आली नाही. का आली नाही भुजावंती, म्हणून तो महालामध्ये गेला. तिने केस बीस विस्फरलेले, साडी बिडी अवस्था अशी. हा महाराज, महाराज मला तुमच्याशी बोलायचं नाही, पण मला जगायचंच नव्हतं, पण तुम्ही वनातून परत याल का नाही. या काळजीनं म्हटले मी जेवण ठेवले, मला जगायचं नाही. अगं झालं काय असं. नाही काय सांगायचं, नको सांगितलं नाही. सांग म्हणले काय झालं. तुम्ही घरात नाही पाहून तुमचा तो मुलगा कृष्णागर एकांतात माझ्या जवळ आला आणि मला शरीर सुखाची इच्छा करू लागला.
मी त्याला सांगितलं, अरे मी तुझी आई आहे, तरी ऐकत नव्हता. कसं तरी झडकरून दरवाजा बाहेर ढकललं, मी दरवाजा लावून घेतला. तळपायाच्या आग मस्तकाला गेलेली आहे शशांक राजाची. कोण आहे रे तिकडा? त्या कृष्णागाराचे हातपाय तोडून टाका. पहारेकऱ्यांनी ऐकल्यासारखं केलं. रागात माणूस बोलतो, परत चांगलं नाही. थोड्या वेळानंतर आणि मग त्यांनी परत आवाज टाकला. आता मात्र त्यांना आज्ञेचं पालन करणं गरजेचंच वाटलं. त्यांनी त्याला नेऊन हातपाय तोडायला सांगितलेत ना. आता राजपुत्र म्हणून चौरंगावरती बसवलं आणि चौकामध्ये, मेन राज्याच्या चौकामध्ये त्याचे हातपाय तोडले. आणि त्या ठिकाणी गोरक्ष मच्छिंद्र आले होते, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी पाहिलं की आईच्या चुकीच्या वर्तनामुळे याला शिक्षा झाली. गोरक्षनाथ म्हणले, याला आत्ताच शिक्षा करूया शशांकाला. मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा तसं नाही, समय से पहिले चुकीचं होईल म्हणले. मी सांगतो. त्याला घेतलं. शशांक राजाला सांगितलं, ह्याला आम्हाला देऊन टाका. राजा हसायला. काय म्हणले, येडे दिसताय साधू बुवा, तुमचं तर नाव ऐकलं होतं, नाथ आहे. ह्याला नेऊन काय करणार म्हणले, हा काय तुमची सेवा करणार आहे? त्यावेळी ते म्हणतात, ते सत्यपणे शक्त की अशक्त तुला काय माहिती आहे. आणि त्याला घेऊन बद्री केदारला जातात. तिथं कढईमध्ये त्याचे हातपाय तळतात आणि त्याला एका गुहेमध्ये बसवतात. वरती एक दगड अंतराळी गोरक्षनाथ मंत्राने चिकटवतात आणि त्याला सांगतात, या दगडावर लक्ष ठेव आणि आम्ही सांगतो त्या मंत्राचा ध्यास करायचा. नजर या दगडावरून हलवलीस की दगड खाली. आणि त्यांनी भगवंताचं स्मरण सुरू केलेलं आहे. आणि चौरंगीला तपश्चर्येला बसवून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ गिरनार पर्वताकडे गेलेले आहेत. दत्तप्रभूंची भेट झाली, आनंदी आनंद झालेला आहे. आणि मग तिथून तर तीर्थयात्रा परत सुरू झाल्यानंतर काशी क्षेत्राला, प्रयाग क्षेत्राला गोरक्ष मच्छिंद्र आलेले आहेत. पण प्रयाग क्षेत्रामध्ये सगळे प्रजा दुःखी त्याला दिसते, सगळे रडतायत. कारण काय तर त्यांचा राजा मृत्यू पावलेला होता. त्याचं नाव त्रिविक्रम असं होतं. काय घडलं काय माहिती विचार केल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडात येत होतं की राजा असावं तर असा. आणि मग हे दुःख झाल्यानंतर गोरक्ष मच्छिंद्रांना सुद्धा मायेचा पाझर फुटलेला आहे. मच्छिंद्रनाथ म्हणले, याला जिवंत करायचं गोरक्षा. गोरक्षनाथ म्हणतात, गुरुदेव तुम्ही करा, नाहीतर तुम्ही नसला करत तर मी करणार. नवे नवे करणारच. नाही जिवंत केला तर हा गोरक्ष अग्निकाष्ट भक्षेल. मग मच्छिंद्रनाथ घाबरले. कारण त्यांनी पाहिलं अंतर्ज्ञानाने तर ते गंडांतर नव्हतं, त्या राजाचं आयुष्य संपलेलं होतं. गोरक्षा तू उठवू शकत नाही. मग आता अग्निकाष्ट भक्षणार. त्यांना माहिती आहे वड्यासाठी डोळा देतो हा, अग्नी पेटवून उडी टाकायला. आता म्हणले एक काम करूया, त्याच्या देहात म्हणले मी प्रवेश करतो आणि माझ्या देहाचं तू राखण कर 12 वर्ष. म्हणजे साप मेला पाहिजे आणि काठी मोडली नाही पाहिजे. गोरक्ष तर जगला पाहिजे, त्रिविक्रम तर उठला पाहिजे. आणि त्या राजाच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथ प्रवेश करतात.
आणि मच्छिंद्रनाथांचा देह तिथं असणाऱ्या शिवालयामध्ये गोरक्षनाथ गुरविणीच्या सल्ल्याने तिथे एक भुयार असतं, त्या भुयारामध्ये होतो. ती म्हणते, अहो हा देह तुम्ही 12 वर्ष ठेवायचं म्हणताय, अहो 2 दिवसात वास येतो. हा तुम्ही म्हणता तसला देह नाही ताई, ही ब्रह्ममय काया आहे, ह्याला काही होणार. गुरवीण आणि दोघालाच माहिती, इकडं त्रिविक्रम राजा उठला आणि तिथं सोन्याचा एक पुतळा करून जाळून दहन केलं आणि राज्यामध्ये मिरवणुकीने त्रिविक्रम राजाला आणलेला आहे. आनंदी आनंद पंक्ती भोजनं सगळी. अहो राजा जिवंत झालाय, आनंद होणार ना. आपण दवाखान्यात आजारी असल्यानंतर जमीन विकतो, दागिने विकतो, पण त्या जीवाला बाहेर आणण्यासाठी किमान एवढी मराठी संस्कृती आहे बरं का, सभ्यता आहे. तीच परिस्थिती माता भगिनींनो इथं झालेली आहे. दरबारामध्ये मच्छिंद्रनाथ 2-4 दिवसानंतर त्रिविक्रम राजाच्या रूपात जाऊ शकले. प्रत्येक कामाचं व्यवस्थित नियोजन जे मागं केलं होतं तेच आत्ता करू लागले, कारण ते त्रिकाल ज्ञानी आहेत ना. त्यांना मागचंही सगळं माहिती आहे, आत्ताही माहिती आहे आणि पुढचंही माहिती आहे. आणि मग असं 5-6 महिने त्या मंदिरात गेल्यानंतर बर्बर भाषेत ते गोसावी रूपामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ देह कुठं ठेवलाय एकमेकाला सांगितलं त्यांच्या भाषेत. आणि गोरक्ष म्हणले, मी आता तीर्थयात्रा करायला जातो. आणि मग हे दोघं त्रिविक्रम राजा आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे राणी रेवती, यांचा संसार सुखाचा चाललेला आहे. त्यांना धर्मनाथ नावाचा मुलगा झालेला आहे. आणि मग एक दिवशी धर्मनाथ 5 वर्षाचा झाल्यानंतर राजा राणी त्याला घेऊन त्या शिवमंदिरामध्ये गेलेले आहेत. राजाने नमस्कार केला, पण राणीने नमस्कार करताना शिवाला काय म्हणते माहिती आहे का? देवा महादेवा, तुझा मला आशीर्वाद असू दे रे, मला आयवाचं जिणं राहू दे, आयवपणी मरण येऊ दे, असं म्हटल्यावर ती गुरवीण जरा हसली. हिला शंका आली. आता मी तर सांगताना तुम्ही तिकडं कधी कधी हसले, तुम्ही इकडं कधी कधी हसले, तर मला डाऊट यायला सुरुवात होतं की माझ्यात काय बिघडायला लागलंय का. मग ती तर ती अवस्था काय आहे, गुरवीण आहे आणि ही तर राणी आहे. काय झालं? काय नाही काय नाही काय काय झालं? मी राणी आहे, गुरवीण आहेस तू. काय सांग? सांगितलं तर जीव जाईल, नाही सांगितलंस तरी जीव जाईल. एकांतात सांगते, चल. तुम्ही काय सौभाग्यवती नाहीये. हा, हे कोण आहे? हे ओरिजिनल नाहीये. ओरिजिनल याच्या आतमध्ये मच्छिंद्रनाथ आहे. आणि मग ते मच्छिंद्र आत्मा सगळी कथा सांगितली. ती आतमध्ये तिथं ठेवलाय गुहेत देह, आणि आत्मा तुझ्या नवऱ्यात. घरी गेले विचार करते काय करावं. होऊनी ना झालंय तर निदान हा आनंद तरी घेऊया, कारण मच्छिंद्र हा काय आहे, त्याला मृत्यू नाही त्याच्या इच्छेशिवाय. कारण काळाची काय बिशाद आहे तिथे याची. डोकं लढवलं, म्हणले ह्याचा देह शिल्लक नाही ठेवला मग कस काय जाईल परत. ज्ञानोबा काय म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ शेते. बुद्धी चांगलं पण करू शकते, बुद्धी वाईट पण करू शकते.
जगात ज्या वाईट शक्ती आहेत त्यांना बुद्धी नाही का तेव्हा, पण ते वापर चांगला करत नाहीत. माझे ज्ञानोबा तुकोबा मानवाचं कल्याणासाठी तिथं जी बुद्धी आहे ती वाईट चालली. त्यानं 2-4 कामाटी घेतले, रात्रीच्या वेळी गेले आणि त्या देहाला उचललं, ते उघडले भुयार, देहाला उचललं, जंगलात नेलं, अगदी मण्यासारखे तुकडे केले आणि सगळीकडे टाकून दिले जंगलात. आता कसा जिवंत होईल? आणि हे झाल्यानंतर शंकर भगवान जागे झाले. अरे बाप रे, मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे. आईसाहेबांना जागं केलं. उमे कुठं आहेस? यक्षिणी ताबडतोब जमा कर, मच्छिंद्राचा देह गोळा कर. असं झालेलं आहे. आईसाहेबांनी त्वरित यक्षिणी पाठवून तो सर्व देह कैलासामध्ये वीरभद्राच्या जवळ आणून ठेवला. इकडे गोरक्षनाथांचा प्रवास चालू असताना एका वनामध्ये एक माणिक नावाचा शेतकरी असतो. आऊतकाठी करून थोडासा विश्रांतीला उभा असतो. आणि आता दुपारच्या वेळी बैल सोडून तोंडात घात जेवायचा घालणार. तेवढ्यात गोरक्षनाथ तिथं अलाक निरंजन म्हणून आदेश हजर होतात. तो वर पाहतो, महाराज काहीतरी भिक्षा. आपल्याला वाढून घेतलेलं ताट असतं तसंच पुढं सरकवतो. बसा म्हणले, जेवा. पाण्याचा मुतकुंभ भरलेला दिलेला आहे. गोरक्षनाथ जेवलेले आहेत, पाणी पिलेले आहेत आणि म्हणतात, काय आहे तुला अपेक्षा, काय पाहिजे? तो म्हणतो, तुम्हीच भिक्षा मागून खाताय, मला काय देणार आहे? आलेल्या रस्त्यानं आपलं गप जा ना, उगाच आपली सटकली तर काय खरं नाही. आता दिलंय चांगलं, 2 घास खाल्लेत उन्हाचं. अरे बाबा काहीतरी घे ना मागून. काय कळतं का हो मी सांगितलेलं तुम्हाला? काय सांगितलं तुम्हाला? जेवलाय ना आता. आम्ही काही येडे आहे का तेव्हा? आम्हाला कळतंय तुम्हीच मागून खाताय, तुम्हाला काय द्यायचं? गोरक्षनाथाने विचार केला की याच्या हिताचं आपण काहीतरी करूया म्हणून मागूया. बरं तू म्हणतोयस म्हणून मागतो म्हणे. तुझ्या जे मनात येईल ना ते तू करू नको. आज्ञाशीर सावंदी आहे म्हणे. गोरक्षनाथ पुढे निघून गेले. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर ते आऊतकाडी सोडून घरी जायला निघाला. येटणा डोक्यावरती घेतलं आणि त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं जे मनात आलं ते करायचं असं सांगितलंय ना. आपण तर हो म्हणून वचन दिलंय. आऊत खांद्यावर बैल सोडलेली, हा गडी जाग्यावर. माणिक नावाचा शेतकरी. गोरक्षनाथ निघून पुढे जातात. ज्या ठिकाणी कृष्णागराला तपश्चर्याला बसवलं असतं त्या बद्री केदारच्या तिथं गेल्यानंतर त्याला तिथून आवाज यायला लागतो. रामनामाचा आवाज यायला लागतो. कृष्ण नामाचा आवाज यायला लागतो. मुकुंदाचा आवाज यायला लागतो. मुरारीचा आवाज यायला लागतो. आणि मग धून सुरू होते. मुकुंद मुरारी जय जय राम कृष्ण हरी. मुकुंद मुरारी जय जय राम कृष्ण हरी. आणि या आवाजाच्या स्वराच्या तालावरती गोरक्षनाथ त्या ठिकाणी जाऊन बघतात ते वारूळ झालेलं होतं वरती. त्या भोलमधनं आवाज येत होता. गोरक्षनाथाने ते वारूळ उकरलं तर आतमध्ये कृष्णागर म्हणजे चौरंगीनाथ, चौरंगीवरती त्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेले होते. पण त्यांच्या तपश्चर्येमुळंच त्यांना हातपाय आधीच आलेले होते. काही करावंच लागलं नाही. आणि मग गोरक्षनाथांच्या डोळ्यातून पाणी आलं. डोक्यावरती आशीर्वाद दिलेला आहे बघा. आणि चौरंगीनाथांना हाताला धरून गोरक्षनाथाने बाहेर आणलेला आहे.
नाथसंप्रदायाची दीक्षा दिलेली आहे, ज्ञान दिलं, अनुग्रह दिला, तपश्चर्या तर झालेलीच आहे, ब्रह्म साक्षात्कार केला, सगळी अस्त्र शिकवली, शस्त्र शिकवली, आणि मग आता मावदे केलेलं आहे. दत्तप्रभूंचा आशीर्वाद दिला, आदिनाथ बाबांचा आशीर्वाद दिला, ब्रह्मा विष्णू महेशाची कृपा केली, आणि चौरंगीला घेऊन गोरक्षनाथ प्रवास करता असताना कौंडिण्यपूर नावाच्या गावामध्ये आलेले आहेत. आणि तिथं पाणवठ्याच्या तिथं बसल्यानंतर गोरक्षनाथ म्हणतात, आता संधीचा फायदा घे. तिथं जे वनकर वगैरे सगळे होते ते चौरंगीनाथांनी वायुअस्त्र टाकून आकाशात उडवून दिले. काय झालं म्हणून सगळे राज्यातले यायला लागले, जो येईल ते वर जायचा. राजा शशांगर सकट सगळं वर. आणि मग काय सांगायचं तुम्हाला, घाबरले हो, अंतराळी गेले हो. सगळं रथ खाली, राजावर, कधी राजा खाली, रथ वर, सैनिक कोणी घोड्याच्या खांद्यावर, घोडा कधी सैनिकाच्या डोक्यावर, हत्ती कधी, हे सगळं उलट सुलटा वादळ झालं हो. आणि मग गोरक्षनाथ म्हणले, आता घे उतरून खाली. आणि मग ते अस्त्र काढून घेतलं ना, असा हात दिला चौरंगीनी, आणि मग शशांक राजा आणि सैन्याला खाली उतरवलं. शशांक राजांनी गोरक्षाने चौरंगीला नमस्कार केला. गोरक्षनाथ म्हणले, कसं काय वाटतंय? अहो म्हणले, तुमच्यासारखी आई भेटल्यानंतर काय कमी आहे, याला हातपाय कसे आले, अहो गेले कसे तुम्हाला तरी कुठं माहिती आहे? म्हणले, तुम्ही का घालवले सांगा बरं, माहिती आहे का तुम्हाला? चुकीची माहिती ऐकावी, बायकाचा ऐकान ढिगभर, कधी कळायचं म्हणले, कधी विचार सुद्धा केला नाही. सावत्र राहायचं ऐकून तुम्ही हातपाय तोडले. काय होतं खरं माहिती आहे का? आणि हे जेव्हा गोरक्षनाथ सांगतात त्यावेळी पाया पडतात शशांक राजा गोरक्ष आणि चौरंगीच्या. राजधानीत घेतात आणि आत गेल्या गेल्या पायातलं काढून हातात घेतात आणि भुजावंतीला मारतच आणून तिला राज्याच्या बाहेर हाकलून देतात. परत जर या राज्यात दिसलीस तर माझ्यासारखा वाईट नाही. आणि मग गोरक्षनाथ एक भस्म देतात शशांक राजाला, दुसरं लग्न कर म्हणून सांगतात आणि तुझ्या राज्याला मालक होईल असा आशीर्वाद देतात. आणि चौरंगीनाथासह गोरक्षनाथ प्रयाग क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या माध्यमातून राज्य करतात त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्रिविक्रम राजाला शिवाचं दर्शन करायला येताना साधुबुवा दिसले, आनंद झाला. गोरक्षा आला. गोरक्षा सगळं व्यवस्थित आहे, बघतो म्हणले. शशांक राजा निघून गेला. गुरविणीला विचारलं, शव सगळं व्यवस्थित आहे ना, दाखव बरं ते. त्यांनी ते उघडून बघितलं, आत कुठं काय आहे तेव्हा काहीच नाही ना महाराज. गुरविणीला विचारलं, काय झालं? मला काय माहित नाही म्हटलं. तू कोणाला काय बोलली होती का? नाही बाबा. आठव. हां बोलली होती मी एकदा राणीला. त्या राणीला जाऊन विचार काय आहे ते. ती गुरविणी विचारायला जाते. राणीसाहेब माफ करा पण मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं तर त्या शवाचं नेमकं काय झालं तिथं तर नाहीये. येडी आहेस का म्हटली तू? मी राणी आहे. त्या शवाला मी कशाला शिल्लक ठेवीन तेव्हा? परत विधवा व्हायला. त्याच दिवशी सांगितलं, त्या रात्री जाऊन म्हटलं त्या शरीराचे तुकडे तुकडे करून जीवजंतूंनी खाऊन त्याची विष्टामृत्तिका झाली असेल म्हणे. आता काही नाही. आता असं सांगितल्यानंतर किती राग येईल गोरक्षनाथांना. पण त्यांना माहिती होतं की ते ब्रह्ममय काय आहे. कुठंही असेल तरी तो शरीर जीव असणार आहे, अस्तित्व असणार. आणि म्हणून त्या पद्धतीने म्हणून त्या पद्धतीने चौरंगी आणि गोरक्षनाथांनी शोध घ्यायचं ठरवलंय. चौरंगीला गोरक्षनाथांनी सांगितलंय
की आता मी सूक्ष्म देहाने सगळं शोधतो, तू माझ्या देहाचं रक्षण कर, नाहीतरी राणी रेवती मच्छिंद्रासारखे माझ्या देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आणि सूक्ष्म देहानी मग गोरक्षनाथांनी अतल वितल सुतल तलातल रसातळ महातळ पाताळ वैकुंठ कैलास सत्यलोक अमरलोक स्वर्ग मृत्यू सगळं पाहिलं. आणि कैलासात गेल्यावर तिथं आवाज आला. वीरभद्र हात वर करून सांगित होता त्यांच्या गणाला, ए सगळे तयार राहा. मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष एखाद्या वेळी येऊ शकतो. 12 वर्ष झालेली आहेत आणि आता हा देह द्यायचा का नाही, कारण मच्छिंद्राने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. आणि मग सगळे तयार राहिले आणि हे गोरक्षनाथ ऐकतात सूक्ष्म रूपात. आणि खाली आपल्या देहात चौरंगीला न कळता येतात. काय योग्यता आहे गोरक्षनाथांची. आणि उठून बसतात. बोला गोरक्षनाथ महाराज की जय, चौरंगीनाथ महाराज. आणि अशी परिस्थिती होते. चौरंगीला म्हणतात आता युद्धाची तयारी करा. बाहेर येतात आणि सूर्यावरती डायरेक्ट धूम्रास्त्र टाकतात. सूर्याला रथच चालवायचा कळत नाही, कुणीकडे तरी जातो, सूर्य खाली पडतो. सूर्य सावध होऊन पाहतो. गोरक्षनाथ समोर जातात, विनंती करतात, सूर्यदेवा एक कृपा करा. काय? आमच्यासाठी थोडीशी शिष्टाई करा. तुम्ही तेवढं कैलासात जाऊन त्या वीरभद्राला सांगा की मच्छिंद्र देह पृथ्वीवरती दे, पाठव, नाही तर युद्ध होईल आणि तुझ्या चुकीमुळं कैलासाचं नुकसान होईल. सूर्यनारायण सांगायला गेलेले आहेत कैलासात. वीरभद्रा या, सूर्यदेव तुम्ही आले, भाग्य थोर आहे, बसा. मान सन्मान आदर सत्कार नको, मी सांगायला आलोय, शिष्टाई करायला आलोय. शिष्टाई करायला माणसाने शिष्टाई झाल्याशिवाय दुसऱ्याचं खाऊ नये. श्रीकृष्ण दुर्योधनाकडे शिष्टाईसाठी ज्या वेळेला गेले होते तेव्हा शिष्टाईत यश नाही आलं तर ते जेवले नाहीत त्यांच्या घरी, ते विदुराच्या घरी जाऊन त्यांनी खाल्लं. इथं तीच परिस्थिती झालेली आहे. जेवले नाही, काय खाल्लं नाही, फक्त सांगितलं मच्छिंद्र देह सन्मानाने पृथ्वीवरती प्रयाग क्षेत्रामध्ये पाठवा, नाही तर युद्धाला तयार राहा. वीरभद्र म्हणला युद्धच करायचं आहे, देणारच नाही. काय येडे समजला का म्हणले. तेव्हा मच्छिंद्र एकटा होता तर तुमची अवस्था काय केली. आता दोघ आहेत म्हणले खाली, आणि त्या मच्छिंद्रनाथा सारखेच आहे, तेवढं विसरू नका. नाही काय व्हायचं ते उद्या म्हणले, आता माघारी नाही. बघा बाबा म्हणे समजून सांगितलंय, शेवटी तुमची इच्छा, पण इथं युद्ध करू नका म्हणे. भव भवानी याती प्रीती करती गोरक्ष मच्छिंद्राप्रती. तुम्ही आई वडील तुमचे गोरक्ष मच्छिंद्रावर फार प्रेम करतात, आणि त्यांना जर कळालं की तुम्ही हे युद्ध केले तर काय होईल तुमचं. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही खाली जाऊन युद्ध करा. म्हणून सगळेजण आरडत वरडत युद्धाला तयार. वीरभद्र सांगतोय चला रे. शिवगण 72 कोटी 84 लक्ष, महाप्रतापी शिवगण. विष्णुगण 56 कोटी आहे, शिवगण 72 कोटी 84 लक्ष आहे. ते घेऊन वीरभद्र आलेल्या युद्धाला. गोरक्षनाथान चौरंगीला सांगितलंय, चौरंगी सावध,
युद्ध सुरू झालेलं आहे. पहिले बाणांचे वर्षाव सुरू झालेले आहेत, मग अस्त्रप्रवाह सुरू झालेला आहे. अग्निअस्त्र टाकले की यांनी पर्जन्यास्त्र टाकावं, धूम्रास्त्र टाकले की यांनी सूर्यास्त्र टाकावं, वायुअस्त्र टाकले की पर्वतास्त्र टाकावं, आणि शेवटी मग मोहनास्त्र चौरंगीनाथाने हळूच टाकल्यामुळं सगळे युद्धाला आलेले इकडे तिकडे कुठं पळायला लागले. कायशाला आलो हेच त्यांना माहिती नाही. सगळं शिवगण अस्तावस्त पळतात. काय कराय आपण नुसतं पळत सुटलेत. आणि मग गोरक्षाने 7 राक्षस तयार केले. मुचकुंद, बळी, वक्रदंत, रावण, इंद्रजित, कुंभकर्ण या 7 राक्षसाबरोबर वीरभद्र एकटा लढत होता. काय ताकद आहे. अशा वीरभद्राला तुम्हाला 7व्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांनी कसं केलं होतं तुम्हाला सांगितली कथा काल. वीरभद्र साधा नव्हता, शिवगणांचा प्रमुख होता. आणि मग हे युद्ध चालू झाल्यानंतर कैलासात कळालेलं आहे, वैकुंठात विष्णूला कळालेलं, सगळे खाली आलेले आहेत. विचार करतायत काय करावं. गोरक्ष हे काय केलंस, हे सगळे राक्षस उठवलेस. म्हणले तुमच्याच पोरानं खोड काढली, आम्ही काय करू. आम्ही आलो होतो तुमच्या वाटत जायला. आमच्या गुरुचा देह घेऊन गेलाय कारण नसताना. अरे पण मग ह्या राक्षसांना म्हणले हे संजीवनीने जीवन मरणारे नाही आहेत राक्षस. आता पहिल्यापासून राम अवतार, कृष्ण अवतार, परशुराम अवतार चालू ठेवा. मी काय नाही करणार. इतके सगळे उठलेत मुचकुंद पासून सगळे. बळी आहे वक्रज पहिल्या अवतारापासून, इंद्रजित, कुंभकर्ण, रावण, बघा आता काय करायचं ते. अरे बाबा मग विष्णू म्हणले हे काय झालं. अरे ह्या सगळ्यांना मारून टाक. मग वीरभद्र पण मरेल म्हणे कारण तो त्याच्यातच आहे. वीरभद्र मरू द्या का हे सगळे जगू द्या. धरलं तर आणि सोडलं तर. शेवटी शंकर म्हटले एवढे अवतार घेण्यापेक्षा वीरभद्र जाऊ दे बाबा. आणि मग वाताकर्षण टाकल्याबरोबर सगळ्यांचे श्वास ओम फस, शांतता सगळी. आणि मग शंकराने रडायला सुरुवात केली. पण दुसपुसून चोराची आई रडते पण मुळू मुळू. मोठ्यांदा कसं रडता येईल, पोरग तुरुंगात गेलंय म्हणून. आणि मग शिव रडताना गोरक्षाला वाटलं अरे माझ्या तपश्चर्येसाठ्या वेळी आई वडिलापेक्षा जास्त माझी सेवा ह्यांनी केली. आणि आता म्हणे त्यांच्या मुलाला मारून त्यांना मी दुःखी केले. गोरक्षनाथ जवळ जातात, आदिनाथांच्या पाया पडतात. गुरुदेव, आदिनाथ बाबा, हो बाबा. आदिनाथ बाबा चेहऱ्याकडे बघायलाच तयार नाहीत. अहो बघा ना माझ्याकडनं मी वीरभद्राला जिवंत करतो. मग तोंड वर केलं. पण म्हणले वीरभद्राच्या अस्थी कुठं आहेत तुम्हाला ओळखता येतील का एवढ्यात. हा शंकर म्हणले हो. आणि त्या वीरभद्राच्या अस्थी शंकरांनी गोळा करून गोरक्षनाथांच्या समोर आणलेल्या आहेत. मी सकाळी एक सांगितलं होतं आज्याला काही येत नाही असं नाही, तो नातवाची परीक्षा बघतो काय काय येतं का नाही. तो नातू म्हणत असतो. आपल्या लहान पोरं घरात प्रत्येकात घराचे आहेत. ते नेहमी काही काळावर असतात म्हणतात आजोबा तुम्हाला काही कळतं का हो. वडील असतात म्हणतात पप्पा तुम्हाला काही कळतं का हो. आता कळत असल्याशिवाय तुला एवढा मोठा केला का. तसं शंकरांना जिवंत करणं काय अशक्य होतं. पण त्यांनी गोरक्ष करतोय का नाही बघायसाठी अज्ञान पण घेतलं. आणि मग गोरक्षाने संजीवनी टाकल्याबरोबर वीरभद्र उठून बसला. कुठं आहे माझं धनुष्यबाण. वीरभद्राकडे बघतो. शंकर म्हणले थांब आता जरा. आणलाय कसा तरी परत, गपचूप चल. कारण दुसऱ्या वेळी हा ऐकल याची गॅरंटी नाही. मग मला राग घेऊन जावं लागल. आणि मग वीरभद्राला समजूत घालून परत. आणि मग गोरक्षनाथांनी त्रिविक्रम राजा
ज्यावेळी शिवदर्शनाला त्यावेळी सांगितलं, महाराज आता देह सोडायची वेळ आली, बाद झालं, तुमच्या देहाचं काय झालंय तुम्हाला माहिती नाही. सगळं सांगितल्यावर राजा हादरला. अमुक अमुक दिवशी म्हणले मी, आणि त्या ठरलेल्या दिवशी त्रिविक्रम राजा असा झोपलेला आहे आणि मच्छिंद्रांनी आपल्या मूळ देहामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इकडे राजा जो झोपला तो झोपलाच. राणी रेवतीचं लक्ष गेलं, महाराज उठले नाही अजून. ओ महाराज, आज सभा आहे, मीटिंग आहे, आज आपल्या राज्यामध्ये पाटबंधारे बांधायचे आहेत, कामं करायचे आहेत, लोकांना पाणी नाहीये. तुम्ही महाराज आहात, प्रधानजींनी निवेदन आणलंय. हो, महाराज कुठं उठतायत? महाराज जे कायमचे झोपले ते झोपले, ते उठायला तयार. आणि मग रडारडी सुरू झाली. पण जो गेला त्याला कोणी घरात कधी ठेवला? तासा दोन तासांनी आयुष्यभर माणूस कमवतो, काय बरोबर नेतो? अंगणातली आंघोळ, 4 बांबू, वरच्या 7 पट्ट्या, 1 पांढरं कापड. राजा भी जाएगा, जोगी भी जाएगा, गुरु भी जाएगा, चेला जाए. चौघाच्या खांद्यावर. शहरात ती सुद्धा काही ठिकाणी मिळत नाही ॲम्ब्युलन्स. मग विसावा केलाय म्हणून ते ठेवायचा, मग एक दगड उचलायचा, ते तर न्याचं. एकदा गेले मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणून कुडी वासना सांडिली, बळे लागला काळ हा पाठीमागे. माणसाला कळतच नाही जीवनात काय करायचंय ते. आणि मग ते प्रेत स्मशानामध्ये नेलेला आहे, अग्नी दिलेला आहे. तो त्रिविक्रम उठणारा नव्हता, तो गेला. आता धर्मनाथाने त्याचं सर्व विधी केलेला आहे. 13वा 14वा गोड झालं, पण धर्मनाथाला काय अन्न गोड लागणार? रडायचा थांबत नव्हता. दुःख. आईने एकांतात सांगितलं, धर्मनाथा रडू नको, तुझे पप्पा जिवंत आहेत. त्याने आईला हलवलं. आई झोपेत नाही ना? काही लोकांना सवय असते झोपत बराळायची. पप्पांना मी जाळून अग्नी देऊन आलोय, सगळ्या राज्याला माहिती आहे, तू म्हणते तुझे पप्पा जिवंत आहेत. काय सांगायचं? बघते आणि सांगते, बाळा हे बघ चिमटा घे, मी जिवंत आहे. खरं सत्य हे आहे की तुझ्या पप्पाच्या देहामध्ये त्या शंकराच्या देवळात बसलेले साधू आहेत ना, त्यातला सगळ्यात मोठा साधू, त्यांना दादा गुरु म्हणतात, त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ आहे. ते तुझ्या देहामध्ये, त्या त्रिविक्रम रायामध्ये तुझ्या पप्पांच्या देहात होते आणि त्यापासून तुझा जन्म झाला आहे. तुझे खरे पप्पा हे आहेत. आणि हे जेव्हा धर्मनाथांना कळतं तेव्हा सन्मानाने मच्छिंद्र गोरक्षाला आणि चौरंगीनाथांना राजधानीत आणतात. आणि धर्मनाथांना सर्व राज्यकारभार कसं काय करायचं मार्गदर्शन करून, राणी रेवतीची सेवा कर. ज्या ठिकाणी राणी रेवती त्याच ठिकाणी माझा प्राण आहे. तू तिच्यावरती जेवढं प्रेम करशील तेवढं मला आनंद होईल. तुझ्या जीवनाचा उद्धार व्हायला फारसा वेळ लागणार नाही. असं म्हटल्यानंतर धर्मनाथांना रडू यायला लागलेला आहे. पण एक लक्षात ठेव म्हणे, 12 वर्षानंतर आम्ही परत आल्यानंतर गोरक्षनाथ तुला अनुग्रह देतील, तोपर्यंत तू राज्य कर. आणि मग चौरंगीनाथासह गोरक्ष मच्छिंद्र तीर्थयात्रा करत असताना माणिक नावाचा शेतकरी जिथं उभा होता त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या गावाचं नाव आहे भामानगर. ज्यावेळी गोरक्षाला जसा भेटला होता तसाच खांद्यावरती एटण घेऊन उभा आहे. हे तर आपल्याला सकाळपासून बसलो असताना एकदा नाश्ता झाला, एकदा जेवण झालं,
तरी आपण म्हणतोय अजून किती वेळ मांडी घालायचा आहे. तो 12 वर्ष खांदावर येटण घेऊन उभा राहिला होता. आपल्याला जर 12 तास बसायचं जर जागेवर शेटिंग असतं, मला नाही वाटत तुमचा कार्यक्रम चालला असता. तुमचा आमचा सर्वांचा मनुष्याची एक मर्यादा आहे, सत्य ते सत्य. पण ते अवतारी होते, काय निश्चय आहे. 12 वर्ष एका जाग्यावर, काय सांगायचं तुम्हाला. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्र म्हणले, वा वा काय माणूस आहे. असा म्हणे योगी तपस्वी भगवा. तो काय म्हणतो, तुम्हाला काय घेणं आहे का. सुंब जळला पण पीळ जळत. 12 वर्षे एवढे हाल झाले शरीराचं, तरी सरळ बोलता येत नाही. मच्छिंद्रनाथांनी 3 वेळा सरळ विचारलं तरी हा बाबा सरळ उत्तर द्यायचा नाही. गोरक्षनाथ म्हणले, जरा तुम्ही तिथं बाजूला बसा 2 जण. चौरंगी आणि मच्छिंद्राला बसवलं. गोरक्षनाथ गेले म्हणले, वा वा वा, असा गुरु करून घ्यावा असं मला वाटतंय. काय म्हणतोय ते खांद्यावर रिटर्न गेलेला माहितीये का. बेट्या एवढा थोर झाला, अद्यापी अक्कल नाही तुला. अरे मजला गुरु करू पाशी, परी तूची का बेट्या होईनाच मजसी. अरे मला गुरु करतो, येडा आहे का त्यापेक्षा तूच हो ना माझा गुरु. असं म्हटल्या बरोबर गोरक्षनाथांनी त्याच्या कानात सज्ञान मंत्र सांगितला. आणि मग आडभंगीनाथ भानावरती आले. सरळ काय आणि वाईट काय कळावं लागलं. भामानगरमध्ये आडभंगीनाथांचं स्थान आहे. आपल्यापैकी कोण कोण कधी गेले का भामानगरला. कुणी आडभंगीनाथांचं ठिकाण. आणि मग त्या आडभंगीला घेऊन मच्छिंद्रनाथांच्या पाया पडण्यासाठी गोरक्ष जातात. आडभंगी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडतात. म्हणजेच त्याचं नाव काय असतं, माणिक नावाचा शेतकरी असतो. तोपर्यंत आडभंगी म्हणत नाही, मी आधी आपलं म्हणतोय तोंडात बसल्यामुळं. त्याचं नाव असतं माणिक नावाचा शेतकरी. पाया पडल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात, इथून पुढं ह्याला हा आडवा बोलतो म्हणून आडभंगीच म्हणत जावा. तिथून पुढं त्याचं नाव आडभंगी. नाथ संप्रदायात आल्यामुळं आडभंगीनाथ. आणि इतका मान पण दिला, कारण त्या मंत्रामध्ये जी प्रमुख नाव आहे त्याच्यामध्ये आडभंगी एक नाव आहे. गोरक्ष जालिंधर चरपटश्य आडभंग कानिप मच्छिंद्राद्या. आणि मग आडभंगीनाथ या सर्वांना घेऊन परत प्रयाग क्षेत्रामध्ये आलेले आहेत. त्या ठिकाणी धर्मनाथ राज्य करत होते. आडभंगीनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांचं स्वागत धर्मनाथांनी केलेलं आहे. त्याला मुलगा पण झालेला आहे धर्मनाथाला त्या काळामध्ये. त्याचं नाव वडिलांच्या नावावरून त्रिविक्रम असं ठेवलेलं आहे. गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी धर्मनाथावरती अनुग्रह दिलेला आहे. तो दिवस आहे माघ वद्य द्वितीया. धर्मराजाची बीज म्हणतात, धर्मनाथांची बीज काही ठिकाणी म्हणतात. त्या दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देतात. घेवड्याची भाजी, आंबील, खीर. त्या दिवशी जो हे व्रत करेल त्याला गोरक्षनाथ आशीर्वाद देतात, त्याचं कल्याण करतात. धर्मनाथाची बीज. आणि मग असे प्रसन्न झाल्यामुळं धर्मनाथांना अनुग्रह दिलेला आहे. आणि त्यांच्या मुलाला त्रिविक्रमाला गादीवरती बसवलेलं आहे, राज्य गादीवरती. धर्मनाथांना तीर्थयात्रेला पाठवलेलं आहे, बद्री केदारला, तपश्चर्येला. आणि हे चौघनाथ मार्गस्थ झालेले आहेत. आणि आता रेवळनाथांची कथा सुरू होणार आहे. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले.
त्या रेताचा एक भाग रेवा नदीमध्ये पडला आणि त्याच्यामध्ये चमस नारायण संचार केला आणि त्या ठिकाणी ज्या बालकाचा जन्म झाला, सहन सारुक नावाचा एक शेतकरी पाणी नेण्यासाठी तिथं आला होता आणि त्यांनी ते बालक पाहिल्यानंतर कुणालाही माया येणार, वो बाळ आहे. एक आत्तापर्यंत निदान हिंदुस्थानची संस्कृती माझ्या पाहण्यात आहे. माणसं वाईट आहेत नाही असं नाही, पण बाळ दिसल्यानंतर थोडा तरी मायेचा जिव्हाळा निर्माण होतो. आहेत आता काही निष्ठुर, कलियुग जरा फार बदलायला लागले, पण त्या शेतकऱ्याने त्याला घेतलं आणि आपल्या घरी नेलं. रेवा तीरीत जन्माला आला म्हणून त्याचं नाव रेवणनाथ असं ठेवलेलं आहे. आणि आता शेतकऱ्याचं घर, शेतकऱ्याच्या घरी लहानाचा मोठा, लहानपणी गेल्यानंतर घरी नेल्यावर बारसं केलं, जरा मोठा झाल्यानंतर शिक्षण, पोरातनी खेळणे, बागडणे, नदीत डुंबणे, त्या काळचे खेळ असायचे. आट्यापाट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडीला, विटी दांडू सुवर्णाचा चेंडू डाव मांडीला, हे डाव चालायचे त्यावेळी. आंब्यावर चढणे, आंबे काढणे, चिंचावर चढणे, चिंचे काढणे, शेतकऱ्याची पोरती. पाठीला दप्तर, हातात दगड, चिंचेला मारायचा, आंब्याला मारायचा, आवळे खाणे, चिंचा खाणे, जंगलात जाणे, जळण तोडणे, गुरं राळणे, नदी वडा असेल त्यात गुरांना धुणे, त्या गुराबरोबर आपण पण आंघोळ करणे, तरी त्यांच्या शरीराला काही होत. आणि हे तर कुठल्याही कंपनीचा साबण लावला तरी चेहऱ्यावर जरा डाग दिसताय तो. आता पोहे खाल्ल्यावर त्यात कांदा घालून तुला वाटतंय की माझ्या अंगात ताकद आली, मग हे आत गेल्याशिवाय राहील का? सकाळी उठल्यानंतर बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेसा, बुक्की टाकून फोडलेला कांदा, असं केल्यानंतर, शेतीत काम केल्यानंतर ह्या आत जाईल. बाजरीची ती गोडशिळी भाकरी, लसूण कांदा चटणी मग ती वरी, मारित मिटक्या यथेच खाव्या, आहा पोटरी भल्या, लागती भाजून किती चांगल्या, तोडावी कधी बोरे काठीने दाबुनी, हिंडता काष्टीरा निवनी, खुडून मुगाच्या शेंगा कधी कोवळ्या, जाता येता खाव्या पाटातल्या, गुळचट शेंगा चवळीच्या या, हा पोटरी भल्या, लागती भाजून किती चांगल्या, शेतमाऊली. ही माझी महाराष्ट्राची भूमी शेतकऱ्याची आहे. माझा शेतकरी जगला तर सर्व संस्कृती समाधान आहे, नाहीतर काय. शेतमाऊली आमुच्यासाठी, आम्ही तिची लेकरे, आम्हाला कमी कोणते बरे. शेतकऱ्याचं नुसतं नाव काढलं तरी बरं वाटतंय हो. हा, ह्या मातीची ताकदच आहे. ही महाराष्ट्राची माती आहे. आणि मग शेती करत असताना जरा चालायला इकडं तिकडं 10-12 वर्षात झाल्यानंतर गुरं घेऊन शेतात जाणे. काही काही ठिकाणी अशी सवय आहे बघा, उन्हाचं जास्त जागण्यापेक्षा पहाटेचीच गुरं घेऊन चारायला जायचं. काही काही रात्रीची गुरं घेऊन चारायला जातात. तसं तर रेवण घरातली गुरं सोडून बैल जे काय असेल त्याच्या मागं शेतामध्ये चालला होता पहाटेचा, चंद्राच्या प्रकाशात. आणि भगवान दत्तात्रयांचा नेम असा आहे महाराज की त्यांचं भ्रमण दिवसात किती ठिकाणी असतं माहिती आहे? लक्ष देऊन ऐका. भिक्षा मागावी कोल्हापुरी, स्नान करावे पांचाळेश्वरी,
निद्रा जयाची मातापुरी माहूरगड म्हणविता ती. माहूरगडला आईसाहेबांच्या समोर निद्रा. तपश्चर्या ध्यान धारणा कर्मयोग गिरनार. भिक्षा कोल्हापूरला, स्नान पांचाळेश्वरला. आणि असा प्रवास चालू असताना घाई गडबडीमध्ये जात असताना त्या बैलाच्या आड त्यांना काय दिसलं नाही आणि ते रेवणचा आणि त्यांचा स्पर्श धक्काबुक्की झाली आणि ब्रह्माचा नवे नवे परब्रह्माचा स्पर्श झाल्यामुळं रेवणला आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली की मी चमस नारायण आहे आणि हे काय करतोय म्हणून त्याच क्षणी त्यांनी दत्तप्रभूंचे पाय धरले आणि सांगितलेलं आहे प्रभू आता उद्धार केल्याशिवाय मी सोडणार नाही. प्रभूंनी पाहिलं अवतारी आहे पण तपश्चर्या नाही आहे. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं जैसे मर्कटात सणे देऊनी मार्ग कमिती बुद्धिमंत प्राणी. ब्रह्मगिरीला कोण कोण गेले हात वर करा बरं जरा. गेलेत काही जण गेलेत. तिथं वरती गेल्यावर माकडं येतात बघा आडवी. त्यांच्यासाठी चणे घेऊन जावं लागतं. मग त्याच्यानं चणे असे टाकले की मग इकडून जाता येतं. दत्तप्रभूंनी विचार केला की ह्याला काहीतरी दिलं पाहिजे. एक सिद्धी त्यांना देऊन टाकतात आणि निघून जातात. ही सिद्धी म्हणे तुला काय पाहिजे ते दिल. सोनं नाणं गठुडं ह्या. गेले दत्त महाराज निघून. हा शेतात गेला. दुपारच्या वेळी जेवण खाण झाल्यावर जरा निवांत बसावून त्याला विचार आला अरे ते महाराजांनी सांगितलं होतं ही सिद्धी असा असा मंत्र म्हण आणि तुला पाहिजे तेवढं बघूया तरी अहो बघूया तरी करून तर अख्खं महाभारत घडलं. कुंतीला दुर्वासाने दिलेलं पंचतत्व होती कुंतीला. पण पहिल्या वेळेला लग्नाच्या आधी सगळ्याजणी मिळून म्हणल्या बघूया तरी आणि झाला की करणं. लग्न व्हायच्या आधी बघूया कधी कधीतरी महागात पडतं बरं का. ते म्हटलं बघूया तरी आणि त्यांनी म्हटल्या बरोबर सिद्धी उभा राहिली. काय पाहिजे बाबा हे सगळं शेत सोन्याचं करतोस का. हो करते ना म्हणली. आणि त्या सिद्धीने मंत्र टाकल्याबरोबर सगळं शेतच सोन्याचं झालं. आता 70,000 रुपये तोळा आहे. बहुतेक आपल्यापैकी एखाद्याला मिळाली असती तर सप्त्यात काय आपण लवकर आलो नसतो. गोपाल कृष्ण भगवान की. या सप्त्यामध्ये एकदा तरी म्हणावं लागतं गोपाल कृष्ण भगवान. शंकर नव्हे जोगी आणि कृष्ण नव्हे भोगी तुका पांडुरंगी हा प्रसाद झाला. भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम. मोगरा फुलला नाथांच्या भक्तीचा फुलू देत, माझ्या वारकरी संप्रदायाचा फुलू देत, माझ्या संतांच्या अंगणात फुलू देत, माझ्या देवदेवतांच्या महाराष्ट्राच्या पावन भुलीत फुलू दे रे भगवंता मोगरा. आणि हा आनंद नुसता नको, हा सुवास सर्वांच्या घरामध्ये जाऊ दे. दुर्जनांच्या सुद्धा घरामध्ये हा सुवास जाऊ दे. त्यांची वृत्ती सज्जनासारखी होऊ दे. या विश्वामध्ये दुर्जन शोधला तरी सापडला नाही पाहिजे अशी वेळ आण. दुर्बुद्धीचा नाश कर आणि सद्बुद्धीचा विकास कर भगवंता. माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या सीमेवरचा जवान यांना भरभक्कम असा आशीर्वाद रूपी आधार दे रे देवा. देवा कष्टकऱ्याच्या कष्टात तू साथ दे, कलाकाराच्या कलेत आशीर्वाद दे. भगवंता जी तुला काया वाचा मनाने शरण येतात तुला दोन्ही हाताने आशीर्वाद दे अशी प्रार्थना करून कथेचा उत्तरार्ध सुरू करतोय. लक्षात घ्या की रेवणनाथांना सिद्धी म्हणते की अशी मी सारखी उभा राहणार नाही, तू जेव्हा बोलवशील तेव्हा येईन, इतर वेळी अदृश्य स्वरूपात राहीन. बरं हे सगळं सोनं काय करू, घालवू का राहू दे? घालव, नाहीतर मग पेरायचं कशात? सोन्यात पेरता येतं का? आणि परिस्थिती अशी झाली की घरी आला, गुरंढोरं बांधली, दुसऱ्या रात्री झोपला, सकाळी निवांत उठायलाच तयार नाही.
वडील म्हणतात रेवण अरे उठ की. पहाटेचा नाही उठला, सकाळी नाही, काय पद्धत आला का? उन्हा अंगावर आली. अय अगं ए सांग की रेवणला उठव की. हो बाबा झोपू द्या ना मला. काय हो अरे काय वेळ आहेस का? आपण शेतकरी माणसं. हा काम केलं तर खाऊ, नाही केलं तर. आणि मग रेवण उठल्यानंतर वडिलांना काय सांगतोय ही कथा उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्यात येईल. तोपर्यंत पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश.